जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आतापर्यंत 25 अर्ज. काँग्रेसमध्ये चुरस, गडबाजी आणि लॉबिंगला वेग. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून आता पावे तो तब्बल 25 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत लॉबिंगलाही वेग आला असून विविध गट सक्रिय झाले आहेत. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये गेल्या 6 वर्षांपासून पूर्णवेळ जिल्हाध्यक्षपदाचा अभाव असून सध्या कार्याध्यक्ष आणि प्रभारीच्या माध्यमातून पक्षाचे कामकाज चालवले जात आहे. याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी इच्छुकांचा मुलाखती घेणे सुरू आहे. तळोदा येथे मंगळवारी शामली लॉज येथे अखिलेश शुक्ला यांच्या उपस्थितीत मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिवाजीराव मोघे, अनिल पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच पद्माकर रोडवी, दिलीप नाईक, सुहास नाईक, राजेंद्र गावित, नाथा पावरा, रोहिदास पाडवी यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. जिल्हाध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 25 अर्जांमुळे तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून इच्छुकांनी आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही जण वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही कार्यकर्त्यांमध्ये जनसंपर्क वाढवून आपापली बाजू मजबूत करत आहेत. या पदासाठी काँग्रेसमधून माजी मंत्री पद्माकर रोडवी, जिल्हा परिषदमधील दिग्गज नेतृत्व सुहास नाईक, विधानसभा निवडणुकीत शहादा तोडदामधून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे राजेंद्र कुमार गावित, आदिवासी सेल प्रदेश कार्याध्यक्ष रोशन गावित, तर बिगर आदिवासी म्हणून शहादा येथील दीपक रेसिडेन्सीचे मालक दीपक पटेल, नंदुरबारचे उद्योजक निखिल रघुवंशी आदी जण इच्छुक आहेत. पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र अंतिम निवड प्रक्रियेपर्यंत लॉबिंग आणि गडबाजी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच जिल्हाध्यक्ष पदासाठी ही निवड काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असून आगामी काळात कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कुठेतरी उभारी घेण्यासाठी सुरू असलेल्या या संघटनाच्या शर्यतीत चुकीचा निर्णय पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसचे संघटनात्मक भविष्य ठरवणार असल्याचे बोलले जात आहे. नमस्कार, मैं अखिलेश शुक्ला संगठन सृजन अभियान के तहत नंदुरबार अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के द्वारा भेजा गया हूँ. इस अभियान का मूल उद्देश्य जिले से लेकर के ब्लॉक लेवल तक, गांव लेवल तक, बूथ लेवल तक एक ऐसी कड़ी तैयार करना, एक ऐसे व्यक्ति का चुनाव करना जिले पे जो ये सारी कड़ी को लेकर के जोड़ते हुए सभी समाज के लोगों को, महिलाओं को, बच्चों को, बुजुर्गों को, अल्पसंख्यक को, आदिवासी को, आम समाज के लोगों को साथ लेकर के चल सके. आदरणीय राहुल जी का उद्देश्य संगठन बनाना, राज करने के लिए नहीं है. वो संगठन का निर्माण, एक मजबूत संगठन की सोच रखते हैं, के बारे में सोचते हैं. वो चाहते हैं कि एक मजबूत संगठन बने जिससे कि हमारे जो आदिवासी भाई हैं, आम समाज के लोग हैं, अल्पसंख्यक हैं, महिलाएं हैं, इनके हक की लड़ाई लड़ने के लिए एक हमें मजबूत संगठन की आवश्यकता है. धन्यवाद.